सुनिए हेल्थ की बात डॉक्टर्स के साथ सिर्फ वीडियो 24 पर स्टे कनेक्टेड कहीं भी कभी भी। नमस्कार मंडळी, तुमच्या आवडत्या रेडिओ 24 वर मी आरजे श्रुती तुमचं मनपूर्वक स्वागत करते। हेल्थ की बात या खास कार्यक्रमात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि निरोगी जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं खूप महत्वाचं आहे। म्हणूनच आज आपल्या सोबत आहेत एक अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व, वेलनेस कोच राणी सनाप। फिटनेस, योग्य आहार, वेल मॅनेजमेंट, हेल्दी लाईफस्टाईल आणि सकारात्मक जीवनशैली याबाबत अनेकांना प्रेरणा देणाऱ्या राणी मॅडम आज आपल्या श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधणार आहेत। तर श्रोत्यांनो, तयार रहा आरोग्यपूर्व आणि उत्साहवर्धक गप्पांसाठी। चला तर मग सुरुवात करूयात हेल्थ की बात फक्त रेडिओ 24 वर। राणी मॅम, मला सगळ्यात आधी तुम्ही सांगा की वेलनेस जर्नी बद्दल काय तुमचं मत? श्रुती मॅम, मी तर पहिले वेलनेस जर्नीसाठी मी माझ्या हेल्थसाठी ह्या जर्नीमध्ये आले होते आणि जशी माझे हेल्थ मला समजलं की माझ्या हेल्थमध्ये काही ग्रोथ होत आहे, तर जसं जसं माझी ग्रोथ होत गेली तसं मी आतापर्यंत खूप लोकांना हेल्थ बद्दल प्रमोट करत आहे। आणि आजकाल जे धावपळीचं जीवन आहे त्यामध्ये वेलनेस म्हणजे नेमकं काय? धावपळीच्या जीवनामध्ये वेलनेस म्हणजे तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काय बदल केला पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये काय बदल केला पाहिजे, आपण त्याला वेलनेस जीवन असं म्हणतो। खरंच ज्या महिला आहेत आता इतकं काम करत असतात आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात, हे किती योग्य? श्रुती मॅडम, आजकालच्या याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे एक खांबा असतो जसा बिल्डिंगचा, तसं आपले वुमन्स आपल्या घरात असते। जर आपल्या लेडीजच म्हणजे जर घरातला मेन जो पार्ट आहे आपलं वुमन्स, जर तिचंच आरोग्य बिघडलं तर आपल्या पूर्ण परिवाराचं आरोग्य बिघडतं। तर मला हे सांगायचं की सगळ्यांना की किती महत्वाचं आहे वुमन्सनी स्वतःसाठी फिट राहा। ओके, आता मी तर बघा इतकी जास्त कधी कधी स्ट्रेस मध्ये असते, कधी एन्झायटी पण असते। कमी करण्यासाठी मला काय टिप्स द्याल तुम्ही? तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला स्ट्रेस कमी करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस करावे। ओके, गुड गुड। आणि मॅम, आजकाल लोक ना पटकन वेट लॉस करतात, याबद्दल तुमचं मत काय? येस, आजकाल हे जे पटकन लॉस करतात ना, तर त्याच्यामध्ये नुकसान भरपूर। बापरे, जसं आता आपण म्हणतो एखाद्या 16, 17 किंवा 18 वर्षाच्या मुलाला खूप लवकर असं वाटतं ग्रोथ व्हावा आणि लवकर इन्कमच्या मागे लागतं आणि ते कुठेतरी जाऊन प्रॉब्लेम येतात। तसंच सगळ्यांना जर तुम्ही फास्ट मध्ये वजन म्हणजे न डाएट करता जर तुम्ही वजन कमी केलं किंवा उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला डेफिनेटली त्रास व्हायला स्टार्ट होतो। ओके, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही आणि तुमच्या घरातल्याच हेल्थ रिलेटेड तुम्हाला वर्कआउट पण तेवढंच महत्वाचं आहे, तुम्हाला योगा पण तेवढाच महत्वाचं